जय जऊ जय शिवराय जय शंभूराजे धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज उपोषणाचा 9वा दिवस आहे आणि दिवसभरामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्याकडे आपले बारकाईने लक्ष आहे मित्रांनो। त्या संदर्भामध्ये उपोषणकर्ते श्रीमान श्यामसुंदरजी तुरकडे साहेब यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। आज 9वा दिवस आहे, त्या संदर्भामध्ये त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। नमस्कार साहेब, आज उपोषणाचा 9वा दिवस आहे। आज दिवसभरामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या, त्याबद्दल तुम्ही काय मनोगत व्यक्त कराल? बरोबर धनुमा, आज 9वा दिवस आहे आणि काल संध्याकाळी सन्माननीय कलेक्टर साहेबांबरोबर एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की या ठिकाणी ग्रामसभा घ्यावी। ती जागा कोणाची हे त्या ग्रामसभेमधून ठरावं। तर माझ्या मते 13 तारखेला ग्रामसभा ठेवलेली आहे आणि त्या दिवशी दूध का दूध पाणी का पाणी होईल। परंतु कलेक्टर साहेबांचं वेगवेगळे मध्ये विषय घालण्याचा प्रयत्न आहे की ती कुठली भूमी लावा, ते हे करा ते करा, तो कसलाही विषय नाही। हा जो 5 एकरचा जो विषय आहे तो फक्त त्या स्मशानभूमीसाठी आहे। लोकांनी फक्त इतकंच सांगायचं आहे की ह्या 5 एकरमध्ये 2000 पासून 2025 पर्यंत आपले मडे त्या ठिकाणी आहेत का नाही, आपल्या अंत्यविधी झालेल्या आहेत का नाही, एवढाच विषय त्या ग्रामसभेमध्ये ठेवा आणि त्याच्यावरतीच निर्णय व्हावा, एवढीच माझी विनंती आहे। आणि ते त्या दिवशी होईल आणि कोणाचं ही स्मशानभूमी आहे कशी आहे हे कळलं आणि त्या पद्धतीनं 5 एकरची जागा दिल्याशिवाय आपण या ठिकाणी उतरणार नाही। हा आपला अंतिम निर्णय आहे आणि मला सर्वांना आपल्याला विनंती करायची की जे आमचे सर्व हितचिंतक आहेत, आमचे पाहुणेरावळे आहेत, आमचे मातोश्री आहेत, या सर्वांना विनंती आहे की 9वा दिवस असताना देखील एक ईश्वरी शक्ती आपल्यामध्ये आलेली आहे, आपल्या सर्वजण आपण पाहतात। म्हणून मला कुणीही इथून उठण्याचा आग्रह करू नये। तुम्ही सर्वजण आनंदात राहा, माझ्या समोर आनंद, कुणीही अश्रू ढाळू नये। अश्रू ढाळ्याचं काही एक कारण नाही आहे। आपला विजय हा निश्चित आहे। आपण कुणाची जमीन मागत नाहीये, आपण कुठल्या शासनाला खरेदी करून जमीन दे म्हणत नाहीये। ते 2000 पासून आपल्या ताब्यामध्ये जी 5 एकरची जमीन आहे तोच ताबा आमचा ठेवावा, एवढंच म्हणणं आहे। आणि जी म्हाड्याला देण्याचा त्यांचा आग्रह आहे, त्या झाडांच्या बद्दलचा जो आग्रह आहे तो सर्व काही अतिक्रमणित केलेला आहे। कारण ज्या दिवशी या ठिकाणी GCP आला त्या दिवशी आपण त्यांना सांगितलं, ज्या दिवशी पालकमंत्री या ठिकाणी आले त्यांना निवेदन दिलं, त्या दिवशी कलेक्टरांना सुद्धा तीच गोष्ट सांगितलेली आहे। परंतु हा हेकेखोरपणा आहे, त्यांचा मीपणा आहे आणि तो मीपणा मोडीस काढण्यासाठीचा हा आग्रह आहे। आणि 5 एकरचं जोपर्यंत सर्टिफिकेट आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत आपण इथून उठणार नाही, एवढंच मला सांगायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।